नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत माणगावला, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग। तर आज आपण बघणार आहोत मँगो प्रोसेसिंग म्हणजे पल्प वगैरे असतात ना, त्यासाठी आपण आलो आहोत माहिती घेण्यासाठी। तर इथे तुम्ही बघू शकता डॉक्टर बाबासाहेब लेले स्मारक समिती, डॉक्टर हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प, माणगाव, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग। तर इथे तुम्ही बघू शकता 1992 पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थापन झालेले उद्योग आहेत आणि इथे यांच्यामध्ये वेगवेगळे असे उद्योग निर्माण झालेले आहेत। आणि इथे हे बघू शकता पल्पसाठी असतात ना, ते कॅन वगैरे आहेत इथे। आणि इथे बघू शकता यांचं हे युनिट आहे, इथे काम चालू आहे। आणि साधारण आपण आलो आहेत राजापूरवरून, साधारण तरी 2 ते 2.5 तास लागले आपल्याला हेडगेवार, डॉक्टर हेडगेवार यांच्या प्रकल्पाला व्हिजिट देण्यासाठी। तर इथे मँगो प्रोसेसिंग कसं केलं जातं त्याबद्दल आपण पूर्ण माहिती घेणार आहोत। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव कसं? सुनील दत्तात्रय उकिडवे। आपल्या ह्या युनिटला किती वर्ष झाले? तसं हेडगेवार प्रकल्पाला 33 वर्ष पूर्ण झालेत। ओके। आणि आत्ता हे आपण कॉमन फॅसिलिटी सेंटर म्हणजे ज्याला प्रचलित भाषेत क्लस्टर म्हटलं जातं, ते आत्ता पूर्ण होऊन या वर्षीपासून आपण त्याचं उत्पादन सुरू केलंय। ओके, मग सुरुवातीला युनिट किती लहान होतं? खूपच लहान 2 खोल्यांच्या युनिट्समधनं आपण युनिटमधनं प्रशिक्षण देत होतो आणि त्याच्याबरोबर लोकांची सोय व्हावी म्हणून असलेल्या मशिनरीच्या आधारे प्रोसेसिंग करत होतो। आता त्याच्यातून लोकांच्याही अपेक्षा वाढल्या आणि गरज पण वाढली आणि म्हणून हे आपण आता क्लस्टरचं एक सामुदायिक सुविधा केंद्र उभं केलेलं आहे। ओके, मग सुरुवातीला जे क्लस्टर होतं ते मँगोचं होतं का अजून दुसऱ्या? सुरुवातीला आपल्या प्रशिक्षणाच्या मशिनरीच्या आधारे या सर्व उत्पादनाचं म्हणजे मँगो, कोकम, जांभूळ, करवंद, आवळा असं 7-8 कोकणात मिळणाऱ्या फळांवरचं उत्पादनं आपण त्यांना अनेकांना करून देत होतो। ओके। आणि त्याच्याबरोबर या सर्व फळांची प्रक्रिया कशी करावी, त्याचं उत्पादनं कशी करावी, आपला कारखाना कसा उभा करावा, त्याच्यासाठी नियम काय आहेत, बँकांच्या त्याच्या स्कीम्स काय आहेत, सरकारी अनुदान काय आहे, अशी सगळ्याची माहिती देणारं प्रशिक्षण आपण गेले 33 वर्ष चालवतोय। आणि या प्रशिक्षणातनं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 250 छोटी मोठी युनिट्स उभी झालेली आहेत। याच्यामुळे एक साधारणपणे 3000 कुटुंबांना रोजगार मिळालाय आणि 30,000 शेतकऱ्यांना त्यांचा कच्चा माल विकण्याची सोय उपलब्ध झालेली आहे। ओके, तर सुरुवातीला म्हणजे 1992 मध्ये तर सुरुवातीला कुठल्या अडचणी आल्या? कारण की आज 2026 आहे, कारण की आज आपल्याला सगळं आयतं मिळतंय, पण सुरुवातीला 1992 मध्ये असं काहीच नव्हतं। हे 92ला जेव्हा प्रकल्प सुरू झाला तेव्हा कोकणातली इकॉनॉमी ही मनी ऑर्डर इकॉनॉमी म्हणून ओळखली जायची। याला अडचणी तर प्रत्येक गोष्टीत येणारच, येणार नाही तसं नाही, पण मला जे आठवतंय ते 92 साली लोक अक्षरशः डोक्यावर टोपल्या घेऊन जांभूळ घेऊन यायची आणि तेव्हा 2 रुपये किलोनी जांभूळ विकलं जायचं। आज त्याचा दर मार्केटमधला 250 रुपये किलोच्या दरम्यान आहे आणि लोकांना ते पाहिजे तेवढ्या प्रमाणात मिळत नाही। तर हा जो टर्नआउट आहे हा गेल्या 30 वर्षातला टर्नआउट आहे आणि 2 रुपये किलोनी त्यांना दुसरा पर्याय नव्हता, मग इथे आपण त्याचं जांभळाचं प्रोसेसिंग सुरू केलं। हा फायदा लोकांना त्याच्यामुळे झाला। अशा पद्धतीने अडचणी त्याच्यात काय काय आल्या तर एक टप्प्यामध्ये ज्या प्रशिक्षणार्थीची अडचण असते, प्रशिक्षण देणाऱ्याची अडचण आहे, जागा मोठा अडचण होती। आता आपण यद्ययावत उद्या त्याच्यातनं आपल्याला एक्सपोर्ट करता येईल, विक्री चांगल्या पद्धतीने करता येईल अशा पद्धतीचं एक सामुदायिक सुविधा केंद्र सुरू केलेलं आहे। ओके, मग आता आपल्याकडे जे प्रकल्प आहे पल्पचा आहे तर त्याची प्रोसेस कशी आहे? पहिल्यांदा आलेला आंबा हा आडीमध्ये घालून पिकवला जातो। काही जण आपल्या घरी तो आडीला लावून पिकवून आणतात। त्याच्यानंतर पहिली प्रक्रिया म्हणजे त्याचं वॉश केला जातो, धुतला जातो। 2 टप्प्यामध्ये हा आंबा धुतला जातो, मग तो स्वच्छ होतो। त्याच्यानंतर तो ऑटोमॅटिकली कटिंग बेल्टवर येतो, त्याच्यातला पुसका भाग, देठ हे सगळं काढून टाकलं जातं। स्वच्छ आंबा पुढे पल्परला कटिंगला जातो, मग पल्परमधनं त्याचा पल्प बाहेर पडतो आणि सालबाट जी असते ती एका बाजूला स्वतंत्र होते। तो पल्परमधनं निर्माण झालेला पल्प जो आहे तो पुढे उकळला जातो। 2 पद्धतीने ते उकळता येऊ शकतो, एक ट्यूब अँड ट्यूब पाश्चरायझर असतो त्यातनं उकळता येऊ शकतो किंवा केटलमध्ये उकळता येऊ शकतो। तर तो उकळलेला पल्प नंतर साठवून ठेवून म्हणजे पाहिजे तेव्हा एक मधल्या वेळेत जागा जी लागते त्याच्यासाठी साठवण्याची एक टँक असते, त्या टाकीतनं तो डब्यांमध्ये भरला जातो। डब्यांमध्ये भरून त्याला हवाबंद पद्धतीने सील केला की नंतर ते डबे अर्धा तास गरम पाण्यात ठेवले जातात आणि ते गरम पाण्यातनं अर्धा तास झाल्यानंतर काढून पुन्हा थंड पाण्यात टाकले जातात। थंड पाण्यातनं ते काढल्यावर
त्याचा स्वाद जो आहे तो लगेच चांगला राहतो, म्हणून लगेच थंड पाण्यात टाकले जातात. हा थंड पाण्यातून काढलेला डबा हा आपल्या विक्रीसाठी तयार झालेला डबा असतो. ओके. आता अशा पद्धतीने एक भरला जातो, बाटल्यांमध्ये भरला जातो, किंवा काही जण सल्फोनेटेड कॅन्समध्ये तो पल्प भरून ठेवतात. ज्यांना हवाबंद ठेवायचा नसेल त्यांना प्रिझर्वेटिव्ह वापरावा लागतो. हवाबंद पद्धतीने टीनमध्ये जर पल्प पॅक केला तर त्याला कोणत्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह वापरलं जात नाही. नॅचरलही असू शकतो आणि थोडं साखर घालून स्वीटनही पल्प असू शकतो. या दोन्हीला बाजारात मागणी आहे. ओके, मग याची लाईफ किती आहे? 1 वर्ष ते 2 वर्ष. 1 ते 2 वर्षे. तर आता मी एक सामान्य एक शेतकरी आहे, तर मी आता मँगो आणून तुम्हाला दिलं तर हे मला किती दिवसामध्ये मिळू शकतं पूर्ण पॅकेजिंग करून? 1 दिवसामध्ये याची सगळ्याची प्रोसेस होते. हां. पण आत्ता ती जी आपली रचना आहे ती मेंबर्स पुरती आहे आणि त्याच्यामुळे असं प्रत्येकाने आणला आंबा तर अडचणीचं होईल, म्हणून मेंबर्स पुरती आहे आपण रचना ठेवली आहे. आणि साधारणपणे 10 टन आंबा आपण दिवसाला आता प्रोसेस करतोय, एवढी या प्रकल्पाची क्षमता आहे. जर अनेकांनी आणला तर प्रकल्पाच्या क्षमतेच्या बाहेर जाईल आणि मग ते काम करणं अशक्य होईल. म्हणून आता मेंबर्सना प्रायोरिटी, आणि त्याच्यातून वेळ असला तर बाहेरच्यांना पण हा प्रकल्पामध्ये काम करून घेणं शक्य होणार. ओके, म्हणजे मेंबर्स म्हणजे काय करावं लागेल त्यासाठी? आपल्या जिल्ह्यातले लघु उद्योजक जे आहेत, ज्याचं स्वतःचं FSSAI रजिस्टर युनिट आहे, अशा युनिट होल्डरला या प्रकल्पाचा मेंबर होता येतं. कारण हा मूळ प्रकल्पाची कल्पना काय आहे, या म्हणजे जो कॉमन फॅसिलिटी सेंटर आहे त्याची कल्पना आहे की लघु उद्योजकांनी आपला कच्चा माल इथे आणावा, तो ऑटोमेटेड मशिनरीच्या आधारे प्रोसेस करून घ्यावा आणि प्रोसेस केलेला माल आपल्याकडे नेऊन विकावा. त्याच्यामुळे हे जे क्लस्टर आहे ते क्लस्टर हे ह्या लघु उद्योजकांचं क्लस्टर आहे. त्याच्यामुळे त्या लघु उद्योजक तो असेल म्हणजे त्याचं फळ प्रक्रिया युनिट असेल तर ह्या क्लस्टरमध्ये त्याला सहभागी होता येतं. क्लस्टर हा हेडगेवार प्रकल्पाचा एक भाग आहे. क्लस्टर म्हणजे प्रकल्प नाही, क्लस्टर हा हेडगेवार प्रकल्पाचा एक भाग आहे. हेडगेवार प्रकल्प अजून शेती प्रक्रिया, शेतमाल विक्री, शेतकऱ्यांना मार्गदर्शन, शेतकऱ्यांचं बचत गट निर्माण करणं अशा पद्धतीचंही कामं करतो. अधिक रसायन तंत्रज्ञान संस्था मुंबई यांच्याबरोबर काही संशोधनात्मक कार्यामध्येही हेडगेवार प्रकल्प सहभागी आहे. क्लस्टर हे त्या सगळ्या एकूण ॲक्टिव्हिटीजमधला एक भाग आहे. ओके, मग आपला हा प्रकल्प किती एकरमध्ये आहे? आत्ताचा 17 एकरमध्ये प्रकल्प आहे. त्याच्यातले साधारणपणे 3 एकरमध्ये क्लस्टर आणि बाकीच्या बिल्डिंग्स आहेत. उरलेल्या 10 एकरमध्ये छोट्या छोट्या प्रकारात शेती आहे. 3 एकर आपण पायलट प्लॉट्स करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी छोटे छोटे प्लॉट्स करतो, ज्याच्यामध्ये लिलीची लागवड केलेली आहे. हळूहळू आता पायनॅपलची लागवड करणार आहोत. बेबीकॉर्नची लागवड अनेक वर्ष करून आपण शेतकऱ्यांना त्याचं प्रशिक्षण देतो आहोत. अशा पद्धतीचे प्रायोगिक तत्वावरचे प्लॉट्स या प्रकल्पामध्ये 3 एकर जागेत केले जातात. उर्वरित जागेत काजू आंबा लागवड आहे, सुपारी नारळ लागवड आहे, काही ऊस लागवडीचे आणि त्याच्यापासून गुळ निर्मितीचे प्रयोगही आपण केलेत. त्या ऊसाचा उपयोग जनावरांच्या खाद्यासाठी पण चांगला होतो आणि त्याच्यामुळे पण दुधाचं प्रमाण वाढतं. त्याच्यामुळे असे छोटे छोटे प्रयोग करण्यासाठी प्रकल्पाच्या या बाकीच्या जागेचा उपयोग होतो. आता आम्ही राहतो राजापूरला, आमचा जिल्हा वेगळा आहे, म्हणजे आता जिल्हा सिंधुदुर्ग इथे तर आमचा रत्नागिरी जिल्हा पडतो. तर आम्ही तिकडून इकडे आलो आंबे घेऊन, तर प्रोसेस करून तुम्ही आम्हाला देऊ शकता का? वेळ असेल तर आधी फोन करून. ओके, तर कधी करावं लागेल म्हणजे बुकिंग करायची असेल तर? हे जर आपलं नियोजित असेल तर 15 एप्रिल ते 30 एप्रिल या दरम्यान आपण किती आंबा प्रोसेस करणार आहोत, त्याच्यानंतर तो कुठच्या पॅकिंगमध्ये, बाटलीमध्ये, टीनमध्ये, कुठच्या पॅकिंगमध्ये आपल्याला ठेवायचं आहे, त्या पॅकिंगचं पण प्री बुकिंग करावं लागतं. तर ते बुकिंग साधारण 15 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत आपण केलं पाहिजे, तर आपल्याला हे पुढच्या वर्षी वापरता येईल ही फॅसिलिटी. ओके, म्हणजे यंदाचं वर्ष तर गेलं, पण पुढच्या वर्षी मंडळी तुम्हाला पॅकेजिंग करून पाहिजे असेल, फक्त त्याच्यामध्ये एक अट आहे की तुमचं फसाई लायसन असणं गरजेचं आहे. बरोबर आहे ना? तर नक्कीच तुम्ही बाबांना कॉन्टॅक्ट करा. अजून अधिक माहिती पाहिजे असेल ना तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि यायचं असेल ना तर तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग आणि माणगावमध्ये तुम्हाला यावं लागणार आहे. तर आता बरेच मंडळी आता शहराकडे राहतात, त्यांना आता नवीन उद्योगमध्ये या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर इथे यायचं म्हणतं कसं यावं लागेल? कुडाळ किंवा सावंतवाडी रेल्वे स्टेशनवरनं रिक्षा करून माणगाव हेडगेवार प्रकल्प सांगून येता येतं, किंवा कुडाळ बस स्टँडवरनं माणगावला येणाऱ्या गाड्या आहेत. सावंतवाडी बस स्टँडवरनंही माणगावला येणाऱ्या गाड्या आहेत. साधारणपणे जर आपण बसने आलो तर झाराप नावाचं गाव आहे हायवेवरचं. या झाराप गावाला उतरून
तिथनं 4-5 किलोमीटर अंतरावर हेडगेवार प्रकल्प आहे आणि तसा हेडगेवार प्रकल्प सर्व रिक्षावाल्यांना माहिती आहे. तर या 0 पॉईंट किंवा झाराप गावामध्ये आपण उतरलात तर तिथनं हेडगेवार प्रकल्पात येत आहे. तर मंडळी, तुम्ही स्वतःचा एक छोटासा उद्योग घरी निर्माण करू शकता. फक्त एवढे की तुम्हाला इथे यावं लागणार आहे डॉक्टर हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प माणगाव इथे. आणि याच्यामध्ये तुम्ही टीन पण घेऊ शकता, बॉटल पण घेऊ शकता आणि अन्य तुम्हाला पॅकेजिंग पाहिजे असेल तरी तुम्हाला मिळून जाईल. फक्त एकदा व्हिजिट द्या आणि स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. आपल्याला प्रशिक्षण पाहिजे असेल तर सांग तरी किती दिवसाचं प्रशिक्षण असणार आहे? हेडगेवार प्रकल्पामध्ये 2 प्रकारची प्रशिक्षणं दिली जातात. एक प्रशिक्षण आहे ते काजूबी प्रक्रिया प्रशिक्षण. हे 8 ते 10 दिवसाचं प्रशिक्षण आहे आणि वर्षातनं 4 बॅचेस या प्रशिक्षणाच्या चालतात. ओके. आणि ते वर्षभरातल्या 4 बॅचेसमध्ये आपण आपल्या वेबसाईटवर पण याची माहिती दिली जाते. तर तसं काजूबी प्रक्रिया प्रशिक्षण आपल्याला घेता येऊ शकतं आणि काजू प्रक्रियेचा उद्योग सुरू करता येऊ शकतो. ओके. तसंच दुसरं प्रशिक्षण आहे ते फळ प्रक्रिया प्रशिक्षण. याची साधारण वर्षातनं एकच बॅच होते आणि ती एप्रिल किंवा मे महिन्यात असते. 21 दिवसाची एक बॅच असते. याला शिक्षणाची कोणतीही अट नाही. पण आत्ता आपण 12वी पास झालेला म्हणायला लागतो कारण वेगवेगळ्या सायंटिफिक टर्म्स त्याच्यात इन्व्हॉल्व होतात. पण एखादा जर इच्छुक असेल आणि तो जर 12वी नसेल तरीसुद्धा आपण प्रशिक्षण दिलेलं आहे त्यांना आणि त्याच्यातनं यशस्वी उद्योजक घडलेले आहेत. त्याच्यामुळे याला तशी शिक्षणाची अट नाही. तो उत्सुक मात्र निश्चितपणे असला पाहिजे. अशा छोट्या प्रशिक्षणातनं उद्योग निर्मितीसाठी आवश्यक सर्व माहिती, त्याच्यानंतर त्याचे 25 ते 30 उत्पादनं तयार करण्याचं प्रात्यक्षिकासह माहिती आणि गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम्स आहेत त्याची माहिती, FSSAIच्या नियमांची माहिती, अशी उद्योजक घडावा म्हणून ज्या गोष्टी लागतात त्या सर्व प्रकारची माहिती याच्यामध्ये या कोर्समध्ये दिली जाते. 21 दिवसाचा फळ प्रक्रिया प्रशिक्षणाचा कोर्स आणि 8 ते 10 दिवसाचा काजूबी प्रक्रियेचा कोर्स, असे 2 प्रकारचे कोर्सेस आपण चालवतो. तर मंडळी, अधिक माहिती पाहिजे असेल ना तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्याचबरोबर वेबसाईटचं लिंक दिलेली आहे. नक्कीच तुम्ही व्हिजिट करू शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता. पहिल्यांदा आपल्याला बघायला मिळतं आहे की पल्प कसा तयार केला जातं, ते पण मोठ्या कंपनीमध्ये. थोडं ओढून बोलतो आहे तर समजून घ्या. तर इथे पहिला आंबा धुतला जातो, बघू शकता इथे मस्त धुतला जातो आहे आणि इथून तो आंबा हे बघा चांगला धुतला जातो इथे आणि नंतर तो आंबा इकडे येतो. हे बघा, इकडे आल्यानंतर तो आंबा चांगला होऊन पुन्हा वरती येतो आणि इथे जो चांगला आंबा असतो तो कटिंग केला जातो. हे बघा इथे बघू शकता, यांचं हे प्रोसेस बघू शकता. इथून तो हळूहळू तो पुढे येतो. फास्टमध्ये येत नाही कारण की याच्यामध्ये आंबा जे काही डॅमेज असतात ते बाजूला केलं जातं आणि चांगले आंबे आहेत ते चांगले कटिंग करून पुढे पल्पसाठी पाठवलं जातं. तर हे बघा इथे कटिंग करत आहेत आणि या ह्याच्यामध्ये बघू शकता हे जे खराब आहे ते फेकून दिलं जातं. तर हे बघू शकता यांचं प्रोसेस. इथे कटिंग केलं जातं. इथे कटिंग केल्यानंतर इथे हे बघा चांगला आंबा इथे टाकला जातो आणि जो खराब असतो तो बाजूला केला जातो. इथून नंतर मग इथे पल्प येते बघा, हे बघा. आणि जी साल असते तर ती साल बाहेर फेकली जाते ॲटोमॅटिक. इकडून तो जो पल्प आहे तो इथे बॉईल केला जातो. इथे इथे एका टेम्परेचरमध्ये बॉईल झाला तर तो पुढे जातो. पुढे गेल्यानंतर मग ह्या मशिनरीमधून तो चांगला होतो म्हणजे जो पल्प असतो तो पुढे येतो, स्टोअर केला जातो. नंतर मग इथे स्टोअर केला जातो. इथून मग नंतर कॅनमध्ये टाकला जातो. मग इथून या इथे पॅकिंग केली जाते आणि इथे साफ करून एकत्र केला जातो. ही प्रोसेस आहे ना ही खूप म्हणजे म्हणतात ना खूप मेहनतीचं काम आहे. कारण की तो डबा असतो ना तो गरम असतो कारण की बॉईल झालेला असतं ना. इथे चांगलं पॅकिंग केलं जातं. हे बघा हे चांगलं पॅकिंग करतात. हे सगळं 100 टनाचं कोल्ड स्टोरेज आहे. इथे कोल्ड स्टोरेज आहे 100 टनाचं. ओके, मग त्यामध्ये कुठले फ्रूट्स आपण कुठलंही करू शकतो. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे कुठलं होतं फ्रूट्स
आंबा होतो, जांभूळ होतं, कोकम होतं. ओके, तर हे आहे कोल्ड स्टोरेज. ओके, साधारण किती दिवस करू शकतो? नाही, एकदा फ्रोझन झालं की ते वर्षभर तसंच राहतं. दगड होतो तो -20ला. -20ला. आता बघा ना, हे आपला जो या बाजूचं कोल्ड स्टोरेज आहे हे -15 to -20ला मेंटेन केलेलं आहे. ओके, या बाजूचं जे आहे ते +8ला ठेवलं हे. आणि मध्ये माझा ब्लास्ट फ्रीजर आहे, म्हणजे बाहेरून आलेलं सामान जे आहे ते मला प्री-कूल करावं लागतं. त्याच्याशिवाय आम्ही इथे ठेवत नाही. तर ते प्री-कूल करायला लावलं आहे आता. हे बघा -15 आहे. ते का करावं लागतं? मी आता बाहेरचं +30चं ह्याच्यात नेऊन ठेवलं तर तो आजूबाजूची हीट येणार ना. आतमध्ये आधी जे प्रॉडक्ट आहे त्याला तो गरम करणार आणि हा थंड होणार. तर त्याच्याऐवजी त्याला बाजूच्या प्रॉडक्टला द्यायचं नाही, त्याला पण आधी प्रीकूल करायचं, -20ला न्यायचं, मग ते त्याच्यात टाकायचं की आधी बाकीच्या प्रॉडक्टला काय होतं. मग याच्यामध्ये फणस, आंबा, जांभूळ हे एकत्र ठेवले तरी चालेल का वेगवेगळं ठेवावं लागतं? पॅक केलेलं असतं, त्याच्यामुळे एकत्र ठेवलं तरी चालतं. ओके, कारण की प्रत्येकाची हिटिंग प्रोसेस वेगवेगळी आहे ना. नाही, प्रोसेस वेगळी असली तरी एकदा ती प्रोसेस होऊन दगड झाला त्याचा -20ला अक्षरशः फ्रोझन होऊन दगड होतो, मग त्याला काही वास बीस येऊच शकत नाही. ओके, तसा तो एकत्र ठेवला तरी काय होत नाही. ओके, त्याची लाईफ किती असते तरी? 1 वर्ष पूर्ण म्हणजे फ्रोझन स्टेटमध्ये ठेवाल तितके. ओके, बाबांमुळे आम्हाला इथे येणं शक्य झालेलं आहे. तर बाबा तुमचं नाव कसं? चंद्रशेखर दत्ताराम सुर्वे. तर बाबा आज आपण आलो आहेत हेडगेवार प्रकल्पामध्ये आलो आहेत माणगावला. तर इकडचं जे प्रकल्प तुम्हाला कसं वाटलं? खूप चांगलं आहे, सर्व शेतकऱ्यांना अत्यंत उपयोगी पडेल असं आहे. कारण आपण जाऊन बघतो की गावागावामध्ये आंबे पिकून पडून असेच वाया चाललेले असतात. हे सर्व आपल्याला नुकसान जे आहे, आंबा फणस याचं जे नुकसान आहे हे आपल्याला यामुळे टाळता येईल आणि त्याच्यापासून आपल्याला काही फायदा मिळू शकतो. आज आपल्या कोकणामध्ये घरं बंद होत चाललेली आहे. आज छोटा मोठा उद्योग आपण करू शकतो. आज आपण बघितलं आहे की युनिट कसे आहेत, म्हणजे छोट्या युनिटमध्ये पण करू शकतो. जसं बाबांनी मगाशी सांगितलं, तुम्ही 10x10मध्ये 10x15मध्ये पण छोट्या याच्यामध्ये करू शकता, छोट्या स्केलमध्ये करू शकता. तसं आपण उद्योग केला तर आज गावं जी बंद होत चाललेली ते कुठे ना कुठे ते नक्कीच म्हणजे भविष्यामध्ये उघडे होतील, दरवाजे उघडे होतील. कारण की आज कोकणामध्ये गरज आहे तरुण पिढीची. तर ह्या क्षेत्रामध्ये येणं आता गरजेचं आहे, ह्या किंवा अन्य कुठल्या क्षेत्रामध्ये. बरोबर. तर दादा नमस्कार. नमस्कार दादा, आज आपण इकडे आलो आहेत, कसं वाटलं? एकदम मस्त आणि खरोखरच म्हणजे वाखाणण्याजोग हा प्रकल्प उभा राहिलेला आहे. याच्यातून शेतकऱ्यांना नक्कीच फायदा आहे. जे आम्ही जे बागायतदार आहोत, जो आज आंबा नुकसान होते, परवा आता वादळ झालं, वादळामध्ये आंबा पडून गेला, परंतु तो उपयोगी नाही आला. जर असा प्रकल्प जर राजापूर तालुक्यामध्ये जवळ जर कुठेतरी असतो आपल्या भूपंचकृषीत, तर त्याचा फायदा खूप लोकांना झाला असता की जे आज वादळी वाऱ्यामुळे जे आंबा नुकसान झालं ते टळलं असतं. असं एकंदर हा प्रकल्प खरोखरच वाखाणण्याजोग आहे. जर इथे आपल्या गावातील मंडळी एक वाडीवरतून जरी एक दोघं जण जर आता जी तरुण पिढीतलं जर एखादं मूल या ठिकाणी प्रशिक्षणाला जर आलं तर त्याचा नक्कीच त्याला फायदा होईल असं मला वाटतं. कारण की आज 90% वरती आपला कोकणातला रिझल्ट लागतो, पण शिकून तो शहराकडे जातो. ते कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण की मंडळी आज आपण हे चित्रीकरण करतोय का? कारण की येणाऱ्या पुढच्या पिढीला दाखवणं गरजेचं आहे की आज छोटे मोठे उद्योग आहेत, त्याचबरोबर असे मोठे उद्योग पण आहेत गावागावामध्ये. ते तसे आपण निर्माण केले तर नक्कीच जो स्थानिक जो रोजगार आहे तो शहराकडे जाणार नाही, कुठेतरी थांबेल तो. हो, आणि की ते जर एकंदर मी काही वर्कर लोकांना विचारलं की हे तुम्ही काम करताय तर काय निदान पगाराची हे काय तुमचं, तर 500 रुपये ते 600 रुपये रेट आहे पर डे. याप्रमाणे जर आपण विचार केला तर जवळजवळ 15,000 त्याला पगार मिळते. मुंबईला जाऊन या लोकांना 15,000 रुपये पगार कुठेच मिळत नाही. आणि त्या म्हणजे किड्यामुंगीसारखं जगण्यापेक्षा जर गावाच्या गावात हा जर एखादा मुलं एखादी कुटुंब ही जर उद्योगाला लागली तर ते चांगल्या पद्धतीचं जीवनमान जगू शकतात, आणखी चांगल्या वातावरणामध्ये, असं तरी मला तर वाटतंय. बरोबर आहे. तर हे आहेत जितू भाऊ आहेत. तर आमच्या पेंडखळ्यामध्ये आहे ना, म्हणजे होतकुरू शेतकरी म्हटलं तरी चालेल, कारण की जितू भाऊ आहे ना वेगवेगळं काय ना काय प्रकल्प करत राहतो छोटं मोठं. कलिंगडचं पण त्यांनी प्रशिक्षण घेतलं आहे, त्याचबरोबर कलिंगड लावले पण आहेत, वेगवेगळे अजून उद्योग करत असतो. तर जितू भाऊ, आज तुमच्याकडे जे आंबा आहेत तर आज आपला आंबा असाच वेस्ट जातोय, तर आज आपण हा प्रकल्प बघितला, काय वाटलं? खूप छान आहे. आपल्याला सरासरी कसा 5 डझनचाच आंबा होम डिलिव्हरीला जातो, त्याच्यामध्ये मोठा आणि छोटी साईज आहे ती फुकट जाते.
तर त्याच्यामध्ये असा जर प्रकल्प असेल तर एकदम छोटी साईज मोठी साईज आपण त्याच्यामध्ये ज्यूस काढून वगैरे आपण विकू शकतो, त्याच्यातून पैसे निर्माण करू शकतो. म्हणजे फायदा आहे फायदा याच्यामध्ये. आहे याच्यामध्ये. ओके, म्हणजे जो आपला आंबा गळतोय तो आपण असा प्रोसेस केला प्रोसेस करून तर त्याच्यातून फुल नाही पण पाकळी म्हणून तर एक उत्पन्न येऊ शकतं. हो हे भविष्यामध्ये याचा फायदा होऊ शकतो. बरोबर. तर आज हे बाबा आहेत. बाबा आज नमस्कार. आज आपण हे युनिट बघितलं, कसं वाटलं तुम्हाला? खूप प्रेरणादायक आहे. म्हणजे कोकणातल्या सध्याच्या जे तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी खरोखरच प्रेरणादायक आहे. जे 10वी-12वी झाल्यानंतर जे तरुण मुंबईसारख्या ठिकाणी जात आहेत, एक 10-12 किंवा 15,000 मॅक्झिमम पगार मिळून तिथं फॅमिली हे करून स्थायिक होतात आहेत. मग तो पुढचं जीवन जर पाहिलं, मुलांचं शिक्षण वगैरे, तर त्या पगारामध्ये फार अवघड आहे. तेच जर ह्या इथं हेगडेवर प्रकल्पामध्ये आले, कारण मगाशी त्यांनी माहिती दिली मुख्य अधिकारी त्यांनी की हा इथला प्रोजेक्ट आहे तो 20 कोटीचा आहे. सर्वसामान्यांना एवढं गुंतवणूक करणं अवघड आहे, जरी शासनानं काही निधी दिला तरीसुद्धा. पण त्यांनी सांगितलं की मिनिमम म्हणजे 1 ते 2 लाखामध्ये सुद्धा तुम्ही हा प्रोजेक्ट सुरू करू शकताय. अशा प्रकारचं प्रशिक्षण इथं दिलं जात आहे. त्याचा जर फायदा इथल्या तरुणांनी घेतला, कोकणातल्या तरुणांनी, तर इथल्या ज्या जमीन विक्री आहे ते मेन थांबू शकताय. जे पूर्वजांनी आपल्या ज्या जमिनी स्वतःच्या पोट मारून ठेवलेल्या आहेत आपल्यासाठी, त्याचं रक्षण होऊ शकतं आहे. तिथले इतर काही सुद्धा शेती उद्योग करू शकतात आहेत. तर त्याच्यासाठी जर म्हणजे खरोखरच हा आदर्श प्रोजेक्ट आहे आणि तो इथं जो उभारला गेला कोकणामध्ये, त्याचा उद्देशच मला असं पाठीमागचं वाटतं की हे जे कोकणातले जे जमिनी आहेत, जे तरुण आहेत, हे त्याचा जो लोंढा जो शहरामध्ये जातो आहे तो लोंढा थांबावा आणि इथं कोकणातले जे निसर्गाशी पूरक असे जे प्रोजेक्ट आहेत ते इथं व्हावेत. हाच ह्या हेगडेवार प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे असं मला तरी वाटतं या ठिकाणी. तर मंडळी, आज आपण आहे ना प्रकल्प बघितला, त्याचबरोबर प्रतिक्रिया पण बघितलेल्या आहे. कारण की आज माझा अनुभव वेगळा आहे आणि आज जे वरिष्ठ मंडळी आहेत त्यांचा जो अनुभव आहे तो वेगळा आहे. साधारणतः हा प्रोजेक्ट जवळपास आम्हाला ह्या मुख्य अधिकाऱ्यांनी बेसिकपासून शेवटपर्यंत जवळपास सांगण्यासाठी पूर्ण व्यवस्थित माहिती दिली. तो सांगण्यासाठी हा पूर्ण प्रोजेक्ट पाहण्यासाठी जवळपास आमचे 2.5 तास त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी इत्थंभूत माहिती आम्हाला ह्या ठिकाणी दिलेली आहे. आणि 21 दिवसाचं जर प्रशिक्षण घेतलं तो खरोखरच म्हणजे एक प्रेरणादायक होईल की तो म्हणजे छोटा उद्योग सुरू करून तो मोठा उद्योगपतीसुद्धा बनू शकतो अशी या ठिकाणी त्यांची योजना आहे. त्यांनी माहिती दिली की हा पूर्ण प्रोजेक्ट रन होण्यासाठी साधारणतः अजून 3 वर्ष लागणार आहेत. या ठिकाणी आता टेस्टिंग लॅबचं सुद्धा इन प्रोसेस चालू आहे. ते टेस्टिंग लॅब झालं तर त्यांच्याकडून जर त्यांना प्रमाणपत्र दिलं तर आपल्याला इतर ठिकाणी म्हणजे मार्केटिंगसाठी खूप सोपं जाणार आहे. समोर तुम्ही बघताय ना, हे आहे मोठा प्रकल्प आहे कॅनिंगचं. त्याच्यामध्ये तुम्ही जांभूळ करा किंवा मँगो करा, बरंच काय काय आहे. पण खूप मेहनत घेतलेली आहे त्यासाठी एक बिग थम्सअप. कारण की हे एका दिवसात होत नाही आहे. हे मी प्रत्येक वेळी का सांगतो आहे की मला आज 6 वर्ष झाले कोकणामध्ये. मला सुख पण आलं, दुःख पण आलं, लॉस पण झाला, प्रॉफिट पण झाला. त्याच्यामध्ये बघा, मी आंबाचं पण केलं, काजूचं पण केलं, आज कुक्कुटपालन पण करतो आहे. का? कारण की आपण कोकणामध्ये आहेत, गावाकडे राहतो, तर तिथे 4 ते 5 गोष्ट आपण जेव्हा रन करू त्यातलं 1 ते 2 आपलं भविष्यासाठी चांगलं रन होणार आहे. म्हणजे त्यातून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळणार आहे आणि फायदा होणार आहे. असे प्रकल्प बघून आहे ना एक मनामध्ये ना पॉझिटिव्ह एनर्जी येते. अरे हे तर आपल्या कुडाळमध्येच आहे, हे तर आपल्या सिंधुदुर्गामध्येच आहे. तर त्यातून आपण काहीतरी एक प्रेरणा घेऊ शकतो, एक छोटं मोठं आपलं युनिट निर्माण करू शकतो. मग आंबा असू दे, काजू असू दे किंवा फणसाचं असू दे, जे आपल्याकडे कोकणामध्ये जे मिळतं म्हणजे पिकवलं जातं किंवा निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे, तर बरंच काय काय करू शकतो. म्हणजे नारळापासून आपण नारळाच्या वड्या बनवू शकतो. खूप असे युनिट आहेत. त्याचबरोबर जे पल्प आहे त्या पल्पमधून तुम्ही बर्फी वगैरे पण बनवू शकता. त्याचबरोबर फणसाची बर्फी बनवू शकता. आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असे छोटे मोठे युनिट आहेत. तिथे व्हिजिट करा. 2 पैसे भले तुमचे जातील पण तुम्हाला पुढे लाखोचा फायदा भरपूर होणार आहे. 10 युनिट तुम्ही बघितला तर त्यातले 4 युनिट नक्कीच तुम्ही त्याचा अभ्यास करणार. आणि कुठलं तुमच्याकडे जवळ जे फळ आहे म्हणजे आंबा आहे, काजू आहे, फणस आहे, त्यातून तुम्ही चांगला व्यवसाय निर्माण करू शकता. त्याचबरोबर गावातले जे स्थानिक स्त्रिया मंडळी आहेत, पुरुष मंडळी आहेत, वयस्कर मंडळी आहेत, त्यांना एक रोजगार पण तुम्ही देऊ शकता.
कष्ट करा, नक्कीच फळ मिळणार आहे. मलाही अडचणी आल्या, मग लॉस झाला, प्रॉफिट झाला. हे का सांगतो आहे की थोडं कळ काढणं म्हणजे पोटाला थोडी चिमटी मारा, नक्कीच फळ मिळणार आहे. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच कळवा. पण एकदा तरी तुम्ही आहे ना डॉक्टर हेडगेवार प्रकल्पाला व्हिजिट द्या. तालुका कुडाळ म्हणजे माणगावमध्ये आहे. एकदा व्हिजिट दिला तर तुम्हाला नक्कीच याच्याबद्दल पूर्ण माहिती मिळून जाईल. आणि जे मंडळी या युनिटला येऊन गेलेले आहेत तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा की कुठून आला होता तुम्ही आणि तुम्हाला त्याबद्दल म्हणजे कुठल्या प्रकल्पाची तुम्हाला माहिती मिळाली, म्हणजे पल्पची मिळाली का जांभूळची मिळाली, तर नक्कीच कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. आजचा हा छोटा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय.